जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आजच्या शिबिराने आपलं काम केलेलं आहे बरोबर, कारण तुम्ही आता चौताळलेले आहात. आवाज येतोय? मी आपला आवाज दिल्लीच्या कानाचे पडदे फाडून टाकणार आहे. पहिल्या प्रथम मी दोन्ही राऊत बंधू कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. संजय, सुनील, नंतर आपले रमेश आहेत, सुरेश आहेत आणि तुम्हा सर्व शिवसैनिकांना मनापासून धन्यवाद देतोय. दिशा कोणती कल्पना नाही, पण पाऊल पुढे टाकण्याची हिंमत तुम्ही दाखवलीत. आणि साहजिकच आहे, शिवसेना प्रमुखांच्या तालमीत आपण सगळे तयार झालो आहोत. शिवसेना प्रमुख नेहमी म्हणायचे, मी म्हणेन ती पूर्व, आणि त्याच दिशेने आपण केवळ आपल्यालाच नाही तर आपल्या राज्याला आणि देशाला न्यायचंय. अनेक चांगले विषय आजच्या दिवसभराच्या शिबिरात झालेत आणि शिबिरे असंच असलं पाहिजे. प्रत्येकाला कळलं पाहिजे की मी काय करायचं. कारण जाहीर सभेतली भाषणं असतात, उत्साह असतो, जोश असतो, पण नेमकं करायचं काय हे सांगितलं गेलं पाहिजे. आणि त्याच्यावरती भरपूर मार्गदर्शन झालेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना सुद्धा धन्यवाद देतोय. स्कोर किती झाला कोणालाच माहिती नाहीये. आपल्याला स्कोरची चिंता नाही, आपल्या विरोधकांची दांडी उडवायची. आणि ही मॅच म्हणजे सहज या मॅचच्या निमित्ताने आठवलं म्हणून बोलतोय, दुबईमध्ये सुरू आहे. टीव्हीवरती बघायला काय हरकत नाही, दुबईत जायला सुद्धा काय हरकत नाही. पण याच्या आधीची मॅच जी झाली हिंदुस्थान पाकिस्तान, ती दुबईमध्येच झाली. आणि ती मॅच बघायला इकडनं काही तथाकथित बाळासाहेबांचे विचार मानणाऱ्यांची कार्टी गेली होती. निर्लज्जपणाने फोटो सुद्धा टाकलेले त्यांच्या इंस्टाग्रामवरती आहे. मला वाटतं अनुराग ठाकूर त्या पाकिस्तानी खेळाडूच्या बाजूला बसलेत. त्याच्यानंतर आपल्या महान घराणेशाही अजिबात नाही, पण अगदी डॉन ब्रॅडमनला ज्यांनी शिकवलं, सुनील गावस्करना शिकवलं, विराट कोहलीना शिकवलं, ते सन्माननीय जय शहा हे सुद्धा मॅच बघायला गेले होते. आता हा माझा पुढचा प्रश्न तुम्हाला आहे, हेच जर का जयशयाच्या जागी उद्धव ठाकरे असता किंवा आदित्य ठाकरे असता, तर यांची नरकात गेलेली सगळी पित्र वरती येऊन थैताट घातला असता. बरोबर ना? कारण स्वर्गात पुण्यात्मे असतात ते स्वर्गात जातात, यांचे कुठे पुण्यात्मे नरकात गेलेत. पण एक फेक नॅरेटिव्ह जो हा विषय ना, तो हाच आहे. नेमकं आपण कोणत्या दिशेने चाललोय हेच कोणाला कळत नाहीये. आणि म्हणून मी मगाशी संजय बोललो आणि ज्याचा तुम्ही उल्लेख केला की भाजपा हिंदुत्ववादी आहे, हेच फेक नॅरेटिव्ह आहे. भाजपा देशप्रेमी आहे, हेच फेक नॅरेटिव्ह आहे. कारण एका बाजूला हिंदुस्थान पाकिस्तान, जोपर्यंत पाकिस्तान आपल्या देशाबरोबर सरळ वागत नाही तोपर्यंत हिंदुस्थान पाकिस्तान बरोबर कोणतेही अगदी खेळाचे जरी असले तरी संबंध ठेवणार नाही, हे बोलायचं. सुषमा स्वराज तेव्हा बोलत होत्या. हिंदुत्ववादी म्हटल्यानंतर ज्या बांगलादेशमध्ये हिंदूंचा अनन्वित छळ होतोय, आता तिथल्या बातम्या येणं बंद झालंय. त्या बांगलादेश बरोबर क्रिकेटची मॅच खेळायची, पाकिस्तान बरोबर क्रिकेटची मॅच खेळायची, आणि आम्हाला तुम्ही हिंदुत्व आणि देशप्रेम शिकवणार. दुर्दैव काय झालंय की ज्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी सुतराम संबंध नव्हता, आम्ही काल परवाच्या माझ्या भाषणात सुद्धा बोललेलो आहे, त्यांच्या हातामध्ये देशाची सूत्र गेलेत. कसं कळणार त्यांना स्वातंत्र्याचं महत्व? लढलेच नाही मुळामध्ये.
म्हणजे यांचं कसं म्हणजे एक 4 दिवसापूर्वी संजय सुनील तो आपल्या कार्यकर्त्यांचा एक व्हिडिओ मला दिसला. आजच्या शिबिराचा मेनू काय? वरण भात भाजी पोळी. अरे म्हटलं चिंतन शिबिर आहे की निर्धार शिबिर आहे? हे शिवसेनेच्या शिबिरामध्ये पोळी भाजी. आपण सेफ राहायचं. म्हणजे पु ल देशपांडेंनी जे काही लिहून ठेवले त्याच्यात एक मी वाचला तर पूर्ण काय आठवत नाही, पण त्यांनी असं सांगितलं की पूर्वीची जी काय मुंबई होती, पुलं मला वाटतं पार्ल्याला राहायचे आणि पार्ल्याच्या त्यावेळेच्या गल्ल्या बैठे काही बंगले आणि कदाचित ते 62 सालचं वगैरे असेल युद्ध सुरू होतं आणि पुलंनी असं लिहिलंय की नाटकाची तालीम संपवून आम्ही एक 2-5 मित्र गप्पा मारत घरी परतत होतो. काळोख्या गल्ल्या होत्या आणि त्या काळोख्या गल्लीतनं अचानक एक आवाज आला, थांबा. बघितलं इकडे इकडे कोणच नाही. मग पुढचा प्रश्न आला, शत्रू की मित्र? तर आम्ही 1 सेकंद थांबलो आणि सांगितलं शत्रू. मग पुढचा आला एक 2 सेकंदांनी, ठीक आहे मग जा. तर म्हणाल ते कोण होते? हे तथाकथित काठ्या घेऊन गच्चीमध्ये देशाचं रक्षण करणारे तथाकथित हिंदुत्ववादी होते. म्हणजे कोण? RSS वाले. म्हणजे गच्चीतल्या गच्चीत काठे घेऊन बसतात. कापडे वाळत घालायला ठीक आहे हो. पाकिस्तानबरोबर युद्ध करताना स्वतःच्या गच्चीतनं लाठ्या काठ्या घेऊन देशाचं रक्षण आणि देशप्रेम शिकवणारी ही लोक आज देश चालवत आहेत. हे फेक नरेटिव्ह नाही तर दुसरं काय? मला काही जणांनी प्रश्न विचारला, काही म्हणजे कोण? हे गद्दार जाऊन तिकडे दाढी बुडवून आले आणि म्हणे उद्धव ठाकरे गेले नाहीत. अरे मी ठरवलं होतं, कारण काय बाकीचं सगळं ठीक आहे, पण आम्ही मोहनराव भागवतांचे फॉलोअर आहोत ना रे. आणि आपण ठरवलं होतं की नाही? मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही की मोहन भागवत गेले रे गेले की आपण त्यांच्या पाठोपाठ जाऊन ते मारतील तिथे डुबकी मारायची. पण तेच नाही गेले तर मी कसं जाणार? मी नाही गेलो, तुम्ही कसे जाणार? स्वतः लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण, हे ठणठणीत, आणि लोकांना सांगते डुबक्या मारा. हे असं यांचं सगळं भाकड तत्वज्ञान आहे. ज्याप्रमाणे यांचा स्वातंत्र्य लढ्याशी, देशाच्या स्वातंत्र्य लढ्याशी काही संबंध नव्हता, तसाच यांचा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याशी सुद्धा सुतराम संबंध नव्हता. आणि ही गोष्ट 400-500 वर्षापूर्वीची नाही, आत्ताच्या 60-65 वर्षापूर्वीची आहे. जे परवा येऊन गेले ना इकडे, अनाजी पंत जोशी घाटकोपरमध्ये बडबडून गेले की घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे. अहो तुमच्या बापांनी नाही दिली आम्हाला मुंबई मराठी माणसांनी लढून बलिदान करून मिळवलेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला शिकवायला जाऊ नका. त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्र जागा वाटपावरनं फोडणारी ही अवलाद जनसंघाची, हिला ना मुंबईबद्दल मराठी भाषेबद्दल काही प्रेम आहे ना देशाबद्दल काही प्रेम आहे. आता अधिवेशन सुरू आहे. देवेंद्र फडणवीस काल परवाकडे बोलले, काय कशाचा काय संबंध? कामाला स्थगिती द्यायला मी काय उद्धव ठाकरे आहे का? अहो तुम्ही उद्धव ठाकरे होऊच शकत नाही. हेच तर तुमचं दुःख आहे. कारण नुसतं माझ्या राज्याचं नुकसान होऊन मालकाच्या मित्राच्या खिसे भरणाऱ्या कामांना नुसती स्थगिती नाही तर ठामपणे नकार दिला तिकडे उद्धव ठाकरे पाहिजे. ते देवेंद्र फडणवीस सारख्या येरागडबडचं काम नाही येते. आणि देवेंद्रजी तुम्हाला उद्धव ठाकरे व्हायचं असेल तर उद्या अर्थसंकल्प जाहीर होतोय. जसं मी माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनामध्ये माझ्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती, तशी तुम्ही उद्या माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवा. मी माझ्या वचननाम्यातलं पहिलं वचन गोरगरिबांना 10 रुपयामध्ये शिवभोजन हे माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनात जाहीर केलं होतं. तुम्ही माझ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींना 2100 रुपये उद्याच्या अर्थसंकल्पात जाहीर करून दाखवा आणि मग माझ्याशी बरोबरी करा. मी कोणत्या कामाला स्थगिती दिली होती? जरूर दिली होती.
आरे कॉलनीमधल्या त्या वृक्षतोडीला मी जरूर स्थगिती दिली होती आणि सरकार राहिलं असतं तर तुम्ही रद्द करून कांजूरला आता तुम्ही या अडाणीच्या घशामध्ये जी जागा घातले तिकडे कांजूर मार्गला माझ्या मेट्रोचं स्टेशन करून दाखवलं असतं. पण सगळं काही उचलून तुम्ही गुजरातला पळून नेताय. तुमचे मालक तिकडे बसलेत. आमचं गुजरात्यांबद्दल काही भांडण नाहीये. पण ही लोक येऊन आता तो जो काही भाषिक प्रांतवाद करतायत, म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावर प्रांतरचना झाली. गुजराती लोकांना गुजरात मिळालं, त्यांना त्यांची राजधानी मिळाली. उत्तर प्रदेशमध्ये तसाच मध्य प्रदेश तयार झाला, उत्तर प्रदेश तयार झाला, बिहार झाला, सगळे प्रदेश तयार झाले. त्यांना त्यांची भाषा आणि त्यांची राजधानी मिळाली. मराठी माणूस म्हटल्यानंतर मराठी माणसाला कोणी किंमतच देत नाही. मराठी काय करेल मराठी? कारण हे असे गद्दार आहेत. मराठी माणूसच मराठी माणसाचा घात करतो. म्हणून ती जी काय खेकड्याची गोष्ट आहे की इतर सगळ्या माशांच्या टोपलीवरती कव्हर टाकतात पण खेकड्याच्या टोपलीवरती नाही. का? कारण तेच एकमेकाचे पाय खेचतात. तसंच गत दुर्दैवाने आपली झालेली आहे. कधीतरी आपण ह्या आपली जी काय प्रवृत्ती आहे ती तोडून आपण सगळ्यांच्या पुढे जाऊ शकणार आहोत की नाही हे या शिबिरात काय ठरवणार असाल तर तुम्ही निर्धार करा. किती दिवस बसायचंय? हिंदुत्व आहेच ना. पण शिवसेना प्रमुखांनी जे सांगितलं होतं की मी महाराष्ट्रामध्ये मराठी आहे आणि देशामध्ये मी हिंदू आहे. असेल मी गुजरातमध्ये गुजराती आहे पण देशामध्ये मी हिंदू आहे. बिहारमध्ये बिहारी आहे पण देशामध्ये मी हिंदू आहे. ही आमची हिंदुत्वाची व्याख्या आहे. आज संपूर्णपणे तुम्ही नासून टाकताय. हिंदुत्व जय श्रीराम. अहो जय श्रीराम आम्ही सुद्धा म्हणतो, पण आम्हाला भाजपा मुक्त राम पाहिजे. हा राम तुम्ही तुमचा त्याच्यावरती शिक्का उमटू शकत नाही. राम आमचा सुद्धा आहे. आणि म्हणूनच मी माझ्या शिवसेनेच्या वचननाम्यामध्ये जे एक वचन दिलं होतं पुन्हा मी करणारच. राज्य तर आपण आणणारच. हे असं तसं नाही मी सोडणार यांना. असं तसं सोडणार नाही. आपलं सरकार आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात मी आपल्या दैवताचं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारून दाखवणार म्हणजे दाखवणारच. आम्ही जय श्रीराम बोलोच, पण त्यांना तुम्हाला सुद्धा भाजपवाल्यानो जय शिवराय जय शिवाजी जय भावानी बोलायला लावलंच पाहिजे आणि ते तुम्हाला आम्ही लावूच. जर तुम्हाला कोणी बोललं जय श्रीराम ठीक आहे जय श्रीराम पण जय शिवाजी जय भावानी पण बोल, तोपर्यंत त्याला सोडू नका त्याला. तुम्ही आता आम्हाला दैवतावरून भांडणं लावायला निघालात. आजपर्यंत या मुंबईमध्ये जेवढी संकट आली, नैसर्गिक आपत्ती असेल, अतिरेक्यांचा हल्ला असेल, स्वतःच्या प्राण्याची पर्वा न करता त्या संकटात उडी मारून जीव वाचवणारा माझा शिवसैनिक आहे. गोमूत्राची बाटली हलवणारा RSSचा किंवा भाजपचा कार्यकर्ता नाहीये. हे जे शिवसेना प्रमुखांचं मगाशी भाषण दाखवलं ना तेच आग आपल्या अंगामध्ये पाहिजे. का पाहिजे परत शिवसेना प्रमुखांचं भाषण? तुम्हाला दिलंय ना तुम्हाला त्यांनी. अरे संपूर्ण आयुष्य त्यांनी उधळून टाकलं आपल्यावरती. काय आपण आपल्याला त्यांनी जी काय जडणघडण केली ती काय अशीच नुसती काय मातीचे गोळे बनवायला नाही केली. जो महाराष्ट्र आपण म्हणतो दगडांचा देश आहे. होय आम्ही आहोत, दगड आहोत. आणि माझे आजोबाजे बोलायचे की देव काय शेंदूर फासला तर दगडाला शेंदूर फासला तर देव, नाही तर तो धोंडा आहे. आम्ही धोंडे आहोतच. जो कोणी आमच्या महाराष्ट्राच्या मुळावर येईल त्याचा कपाळ मोक्ष करण्याची ताकद आमच्या या सगळ्या मराठी मनामध्ये आहे. आणि मग अशा वेळेला त्या ज्या काय कवितेच्या ओळी आहेत, माझ्या मना बन दगड बनवून आपण यांना सामोरं गेलं पाहिजे. हे सगळे आपल्याला पिळवटून टाकतायत. अगदी म्हणजे त्यांची ज्या दिशेने वाटचाल सुरू आहे. आता संजय तुम्ही जे सांगितलं, जसं पुतिन जिंकला, हिटलर सुद्धा जिंकला होता. हिटलरचा जर का तुम्ही इतिहास पाहिला तर हिटलरला सुद्धा 90%, 95%, 97% मतं मिळाली होती. पुतिनला सुद्धा आता अलीकडच्या काळामध्ये बहुमत मिळालेलं आहे. आणि तसंच ह्यांना बहुमत मिळतंय. हे बहुमत खरं मत नाहीये. ही सगळी लांडी लबाडी करून मिळवलेली सत्ता आहे.
जर कोणी अगदी आहेत ना, मी तुम्हाला मगाशी संबोधित करताना हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो म्हणलो, पण इकडे काही मुस्लिम असतील, काही ख्रिश्चन असतील, पण ते काय आपल्यासोबत आले ज्यांना आपलं हिंदुत्व मान्य आहे, कारण आपलं हिंदुत्व हे देशप्रेमाशी निगडीत आहे. ते ज्यांना मान्य आहे, तो मुस्लिम असला तरी आमचा आहे, मी जाहीर सांगतो. यांच्यासारखं माझं हिंदुत्व नाहीये की इकडे पाकिस्तानचा निषेध करायचा आणि तिकडे जाऊन दुबईमध्ये जाऊन हिंदुस्थान पाकिस्तानची क्रिकेट मॅच बघत बसायचं त्या पाकिस्तानी माणसाबरोबर. हे आमचं हिंदुत्व नाहीये. ही थेरं मला बाळासाहेबांनी शिकवलेली नाहीयेत. एका बाजूला 56 इंचाची छाती, हे सुद्धा फेक नॅरेटिव्ह, आणि तिकडे जाऊन नवाज शरीफच्या वाढदिवसाचा केक खाऊन यायचा. काय जर हिंदू म्हणून किंवा आमच्या महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी, देशासाठी जर मुस्लिम आमच्या सोबत येत असतील तर भाजपच्या पोटात का दुखावं? काल परवाकडे जे साहित्य संमेलन झालं त्याच्यामध्ये महाराष्ट्र गीत त्या शमीमा अख्तर ना, काश्मीरी मुस्लिम, तिने गायलं. आणि या भैयाजी जोशींसारख्या माणसाला कळणार नाही हे. संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा पेटला होता त्याच्यामध्ये जे आघाडीवरती होते त्याच्यात एक होता शाहीर अमर शेख. होय, होता, जन्माने मुसलमान होता. आमच्या घरी यायचं, आम्ही अनेकदा सांगितलेलं आहे. शिवाजी पार्कला राहत होतो आम्ही, त्यावेळेला आजोबांकडे सगळी लोक यायची, कारण आजोबा माझे तेव्हा सेनापतीसारखे लढत होते. शाहीर अमर शेख यायचे, सेनापती बापट यायचे, अनेक लोक मोठमोठी माणसं मी बघितलेली आहेत घरी येताना आलेली. आणि शाहीर अमर शेख आज सुद्धा मला आठवतात. पण याच शाहीर अमर शेखने ज्या वेळेला दिल्लीमध्ये मराठी माणसाने आंदोलन केलं होतं तेव्हा त्यांचं डब घेऊन सगळ्यात आघाडीवरती होता. जागा मराठा आम जमाना बदलेगा. जागा मराठा बोलणारा अमर शेख असेल जातीने, जन्माने मुसलमान असेल, पण तो आमचा होता, कारण तो संयुक्त महाराष्ट्रासाठी लढला होता. तो काही जनसंघीय नव्हता, शेपूट घालून बसलेला आणि सगळं मिळाल्यानंतर तोडफोड करून राज्य बळकवणारा तसा अमर शेख नव्हता. साबिर शेख सुद्धा होता ना, अमर शेखची आठवण करताना साबिर शेख होता. पण आमच्या सोबत जर का आले मुस्लिम तर वोट जिहाद. आणि मोहन भागवत मशिदीत जातात. उद्धव ठाकरे गेलेले नाही अजून, पण गेला तो परत त्यांची नरकातली सगळी पित्रवरती येतील. मोदी म्हणतात की लहान असताना त्यांच्या घरी ईद आजूबाजूला साजरा व्हायचा, सगळे मुस्लिम जे काय होते त्यांच्या घरनं जेवण यायचं. आता यांच्यासाठी खास बटाट्याची भाजी आणि पुरी बनवून द्यायची, त्याला आपण काय करायचं? असू शकेल ना, आपण कसं सांगणार? आणि मग ते ताजिया खालनं जायचे, तरी तुम्ही हिंदू. आणि केवळ मुसलमानांनी शिवसेनेला मत दिलं, उद्धव ठाकरेला मत दिलं, कारण करोना काळामध्ये आपण केलेलं काम. तर आम्ही लगेच हिंदुत्व सोडलं. हे जे काय फेक नॅरेटिव्ह आहे. आणि म्हणून मला अनेकदा जे बोलतात काही लोक की हिटलर 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 आहे, साम्य बरंच आहे. हिटलरचं सुद्धा असं म्हणतात की 4 पातळीवरती त्याचं काम चालायचं. म्हणजे आता जे काय आपले प्रवक्ते वगैरे असतात ना, तेव्हा चॅनल वगैरे नव्हती, पण तेव्हा जे चालायचं, एक म्हणजे स्वतःची बाजू मांडणं, हे का काही प्रवक्त्यांचं काम. दुसरं, दुसऱ्यावरती आरोप करणं. तिसरं, विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तर देणं. आणि चौथं, ते म्हणजे फक्त अफवा पसरवणं. आहे साम्य दिसते की नाही? आता जे काय यांचं चाललेलं आहे ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये साम्य दिसते की नाही दिसत? आणि अशा यांच्यामध्ये आपण त्यांना केवळ आणि केवळ आपल्याला भुलवण्यासाठी जय श्रीराम म्हटलं म्हणून लगेच हिंदुत्ववादी म्हणून सगळं आयुष्य त्यांच्या चरणी वाहून टाकायचं. आज हे करू तर काहीच शकत नाहीयेत. आज मुंबईला जे खतम करायला निघालेत, मुंबईचं महत्व मारायला निघालेत, महाराष्ट्राची अस्मिता तुडवतायत पायदळी. आणि हाच धोका आहे. 1 नेशन 1 इलेक्शन, यांना सगळं 1-1-1 एकाधिकारशाही पाहिजे. सगळे एक. आपल्याला सुद्धा बरं वाटलेलं आधी, एक विधान एक निशान एक प्रधान, हो बाबा पाहिजे बरोबर. पण विधान म्हणजे यांचं जे काय होतं बुरसटलेल्या हिंदुत्वाचे विचार, ते आम्हाला मान्य नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान तेच आम्ही मानणार.
एक निशाण म्हणजे तुमचं फडकं नव्हे, तर आमचा डौलाने फडकणारा तिरंगा हे आमचं निशाण आहे. आणि एक प्रधान म्हणजे ईव्हीएम आणि बोगस मतदारांनी निवडून आलेला नाही, तर लोकशाहीच्या माध्यमातून निवडून आलेला आमचा पंतप्रधान हे आम्हाला मान्य आहे. आणि तसंच ते आता जसं कमल हसन म्हणाला की यांना इंडिया नाही हिंदिया करायचंय, म्हणजे परत तिकडे मारामाऱ्या लावायच्या. आणि हे जेव्हा मी वाचलं तेव्हा माझ्याकडे रोज कोण ना कोणतरी येत असतं. बिहारची काही लोक आली होती, त्यांना मी विचारलं, ते बोलले साहब हे सच है. जसं आपल्याकडे या काही भाषा आहेत, कोकणी आहे, अहिराणी भाषा, आणखीन कुठली भाषा, प्रत्येक विभागाची एक एक वेगळी भाषा आहे, तशा बिहारच्या काही भाषा या तर लुप्त झाल्या आणि तिकडे हिंदी जोरामध्ये आली. मग हे जेव्हा होतं, हिंदी विरुद्ध सुद्धा काही आमचा लढा नाहीये, पण आता भाजपा जे करतंय, देशामध्ये फूट पाडण्याचं काम करते, तोडा फोडा आणि राज्य करा, हे यांचं जे काही चाललंय हे गाडण्यासाठी आपल्या हातामध्ये भगवा घेऊन आपल्याला पुढे जायचंय. म्हणून भगवा घ्यायचंय. माझा काहीतरी मुख्यमंत्रीपद गेल्यावर मी सोडून दिलं, ते कुठे जीव माझा जळला नाही, कारण माझा प्राण वर्षामध्ये नाही, माझा प्राण तुमच्यामध्ये आहे. माझा प्राण तुमच्यामध्ये आहे. जेव्हा एखादा शिवसैनिक मला वर्षा सोडताना यातना नाही झाल्या, पण जेव्हा माझा कडवट शिवसैनिक दुर्दैवानं आपल्यातनं जातो आणि काही वेळेला गैरसमजातून जातो, तेव्हा ज्या यातना होतात, इंगळ्या डसतात ना, हे दुःख मी केवळ दाखवू शकत नाही म्हणून मला काय आनंद होतो अशातला भाग नाहीये. पण मला नेमकं ते कळत नाही की अरे तुम्हाला कळते का तुम्ही कोणाच्या हुजरेगिरी करताय, कोणाच्या पालख्या वाहताय. इतकी वर्ष ज्यांना आपण डोक्यावरती घेऊन दिल्ली दाखवली, दिल्लीत बसल्यानंतर ताबडतोब त्याच वर्षी 2014ला लोकसभा जिंकली त्यांनी आणि विधानसभेमध्ये युती तोडली, तेव्हा आपण हिंदू होतो की नव्हतो. मग काय केलं होतं आपण असं पाप. एकनाथ खडसेंनी सांगितलेलं आहे की तेव्हा त्यांच्यावरती जबाबदारी दिली होती की आता ही युती तोडा, म्हणजे गरज सरो वैद्य मरो. त्याच्यानंतर पुन्हा आपण त्यांच्याबरोबर गेलो का, कारण हिंदुत्व. मग 19 साली पुन्हा ते अमित शाह वगैरे घरी आले, त्याच्यानंतर पुन्हा धोकाधडी झाली, त्याच्यानंतर 2.5 वर्षांनी आपलं गद्दारी करून सरकार पाडलं. पण आज सुद्धा तुमच्यासारखे अनेक कट्टर कडवट शिवसैनिक, मी काय दिलंय तुम्हाला, काही देऊ शकत नाही. आज माझ्याकडे काय आहे हे तुम्हाला माहिती आहे, मलाही माहिती आहे की मी काही देऊ शकत नाही. उद्याचं उद्या, पण आता तरी हातात काय आहे, काहीच नाहीये माझ्या हातामध्ये. तरी सुद्धा तुम्ही माझ्यासोबत राहिलात, तरी सुद्धा सोबत राहिलात. आणि केवळ हे माझं काही कौतुक नाहीये, हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी जे काही त्यांची पुण्याई उभी केलेली आहे त्याचं हे सगळं चित्र आहे. मी कोण आहे, मी कोणीच नाहीये. आणि म्हणून मी अभिमानाने पुढे चाललेलो आहे. निवडणूक आयोगाने आपल्यावरती अन्याय केलेला आहे, सुप्रीम कोर्टाचा निकाल अजून लागत नाहीये. एक 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 न्यायमूर्ती येत आहेत आणि जात आहेत, येत आहेत आणि जात आहेत. पुढच्या वर्षी लवकर या, तसे पुन्हा जात आहेत. 50 वर्ष 70 वर्ष, आमच्या केसला आता 75 वर्ष झाली. त्याचा आम्ही आता अमृत महोत्सव करतोय, रौप्य महोत्सव करतोय, सुवर्ण महोत्सव. का अहो केस केले माहित नाही तुम्हाला, 100 वर्ष झाली आमच्या केसला, निकालच लागत नाही अजून. ही असली लोकशाही घेऊन आपण पुढे जातो आहोत. आणि तरी सुद्धा मी ठाम उभा आहे, हातामध्ये मशाल घेऊन. आणि अजूनही एवढं सगळं करूनही, म्हणजे नाव चोरलं, पक्ष चोरला, वडील चोरले, कारण वडिलांचा पत्ता नाही यांच्या, कारण आयुष्यात कधी काही केलं नाही. मग शिवाजी महाराज आमचे, संभाजी महाराज, अरे आता तो पिक्चर आलाय छावा, काय भाजपवाल्यांचं काय करतो तो त्याच्यात, काय केलं काय तुम्ही. हा, जशी इतर लोक बघतायत पिक्चर तसं तुम्ही पिक्चर बघताय. हा, अनाजी पंथांचं काय बघायचं असेल म्हणून जात असाल तर जरूर जा, की बरोबर त्यांची परंपरा चालवतोय की नाही, भगव्याला डाग लावतोय की नाही, भगव्यात फूट पाडतोय की नाही. म्हणून मी या गद्दारांना सांगतोय की जसं मी माझ्या वडिलांचं नाव अभिमानाने लावतोय, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, तसं गद्दारांनी शिवसेना अमित शहा म्हणून लावावं.
नाही तर शिवसेना अदानी म्हणून लावावं, कारण त्यांच्यासाठी काम चाललेलं आहे. ही केवळ आपण जिंकण्याची लढाई नाहीये, तर कशावरती विजय मिळवायचा हे पहिले ठरवा. निवडणुका येतात आणि जातात. विजय होतो, पराभव होतो, परत विजय होतो. अगदी आजच्या शिबिराने मला 2000 साली अमरावतीला जे शिबिर घेतलं होतं त्याची आठवण झाली. कारण 99 साली आपल्याला वाटलं होतं आपण जिंकणार, 95 साली सरकार आलेलं, 99ला तर नक्की येणार, पण नाही आलं सरकार. सगळं चिडीचूप, कसं झालं. आपल्याला हा एक थोडासा नाही म्हटलं तरी प्रॉब्लेम आहे. आपण जोशात असतो, पण जरा कुठे खुट झालं की सगळा जोश जातो आणि अरे काय झालं, काय संपत नाही हो. पाऊस पडत असतो, मध्ये दुष्काळ येत असतो, पुन्हा पाऊस येतो, पुन्हा कोंब येतात. तशी माझी शिवसेना आहे, तशी माझी शिवसेना. वाटत असेल कोणाला दुष्काळ, पण बीज पेरली गेलेली आहेत. ती त्या बीजापर्यंत, त्या मुळापर्यंत कोणी पोचू शकत नाही. त्या 99 साली सुद्धा अमरावतीला आपण शिबिर घेतलं आणि त्याच्यानंतर पुन्हा नवे धुमारे फुटले आणि मग पुन्हा नवीन वाटचाल सुरू झाली. तशीच आजची पुन्हा नवी वाटचाल आहे. तशीच ही पुन्हा वाटचाल करायची. फक्त तुम्हाला सगळ्यांना एक ठरवावं लागेल. आज तुम्ही जिद्दीने इकडे आलेला आहात. संजय, मगाशी तुम्ही जे बोललात ते खरं आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये आपण त्यांचं अश्वमेधाचं गाढव अडवलं होतं, महाराष्ट्राने अडवलं. अभिमान वाटतो मला तुमचा. या ईशान्य मुंबईमधनं सुद्धा त्यांची मक्तेदारी आपण मोडून टाकली लोकसभेमध्ये. मला अभिमान आहे तुमचा. पण लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत एक नक्की मान्य केलं पाहिजे की आपण गाफील राहिलो. लोकसभेला आपल्याला जिंकायचंच आहे म्हणून लढलो, त्वेषाने लढलो. आणि ती महायुती लोकसभेला आपण जिंकणार कारण मोदीजी आहेत. लोकसभेनंतर विधानसभा आली. मधल्या काळात हे सगळे घुसाघुसवीचे प्रकार झाले मतदारांचे. आपण ज्या मानसिकतेत होतो की आम्हाला जिंकायचंच आहे, त्या मानसिकतेत महायुती होती आणि आम्ही जिंकलो आहोत. अगदी आपले मित्रपक्ष सुद्धा जॅकेट बिकेट शिवून तयार होते की बस आता जिंकलोच आणि मी घोड्यावर बसणार, जाणार विधानसभेत. म्हणजे त्या निकालानंतर मला काही जणांनी जे सांगितलं, काँग्रेसवाले आले, राष्ट्रवादीवाले काही आले आणि मला म्हणाले, उद्धवजी एक चूक जी झाली ती झाली. ते नाव जाहीर करायचं वगैरे म्हटलं ते सोडून द्या, त्याचा आता इतिहास झाला. पण त्यांनी सांगितलं ते फार महत्त्वाचं होतं की विधानसभे निवडणुकीमध्ये आपण केलेलं काम आपल्या ह्या जागेच्या साठमारीमध्ये आपणच मारून टाकलं. आपणच मारून टाकले. खरं आहे. आपण काय करत गेलो, तुम्ही किती देणार, एवढे, आम्ही एवढे, तुम्ही काय करणार, हे, आम्ही हे, ह्याच्यातच राहिलं. अरे पण आपण उत्तमरित्या सरकार चालवून दाखवलं. जगभरामध्ये आणीबाणी सदृश्य परिस्थिती नव्हे, आणीबाणीपेक्षा वाईट परिस्थिती होती. त्याही वेळेला आपण महाराष्ट्र थांबू दिला नव्हता. हे आपण लोकांना सांगूच शकलो नाही. आणि तेच काम नेमकं त्यांनी केलं. भ्रष्टाचाराचा काय आगडोम नुसता केला. आहे इकडे आता सूरज, आहे इकडे बसलाय, नाही घाबरला. काय खिचडी घोटाळा. अरे तुम्ही बकासुरासारखे खाताय. तुमचे हजारो कोटीचे भ्रष्टाचार आता बाहेर येत आहेत. संजय राऊतला आत टाकला होता तुरुंगात, नाही डरला. एक तर मला वाटतं घाबरून संजयला त्यांनी सोडून दिला. जा बाबा जा, आला तू गेलास तर तिकडे बरं. काही गेले शेपट्या घालून. पण त्या सगळ्यांना तिकडे घेऊन जणू काही गंगा स्नान घातलं, तसं भाजपा स्नान घातलं त्यांनी आणि पवित्र करून टाकलं. अजितदादांनी घेतले 70,000 कोटी, ह्याना गेले एवढे 1000 कोटी. हे घोटाळे कितीचे. प्रफुल्ल पटेलला धुवून स्वच्छ केला. म्हणजे हे सगळे घोटाळे हे आता तुम्हाला लोकांना सांगण्याची गरज आहे. आपण गाफील होऊन नाही चालणार. आपण केलेली कामं, मुंबईमध्ये केलेली कामं मी अभिमानाने सांगेन. जसं 2012 साली आपण फक्त 2 शब्दावरती मुंबई जिंकली होती, करून दाखवलं. आता 2017ला पण तेच केलं. आणि हा जो कोस्टल रोड आहे, देवेंद्र फडणवीसना म्हणावं, हे तुमचं नाहीये, हे कर्तृत्व माझ्या शिवसेनेचं आहे. त्याचं भूमिपूजन मी केलेलं आहे. अगदी शिवडी नावासेवा जो लिंक रोड आहे तो सुद्धा जरी तुम्ही सुरू केला होता तरी त्याचा पहिला गर्डर मुख्यमंत्री म्हणून मी माझ्या हस्ते तिकडे टाकलेला आहे. कोरोना काळामध्ये मी काम बंद पडू दिलेलं नव्हतं.
मेट्रोची कामं बंद पडू दिलेली नव्हती, कोस्टल रोडचं पडू दिलेलं नव्हतं, हॉस्पिटलमध्ये सुद्धा ज्या तुम्हाला कधी आयुष्यात जमल्या नसत्या एवढ्या सुद्धा सेवा सुविधा आम्ही उपलब्ध करून दिल्या होत्या महाराष्ट्राला. फक्त तुम्ही तुमच्या मालकांच्या मित्रांची हुजरेगिरी मी केली नाही म्हणून मी उद्धव ठाकरे नाही, तुम्ही उद्धव ठाकरे नाहीच आहात आणि होऊ शकतच नाही आहात. ही लढाई ही पक्षाची लढाई नाहीये, ही लढाई ही राजकीय लढाई नाहीये, ही लढाई आपल्या मातृभाषेच्या आणि माझ्या महाराष्ट्राच्या अस्मितेची आणि महाराष्ट्र धर्माच्या अस्तित्वाची लढाई आहे. आणि जसं समर्थ रामदास बोलले होते, मराठा ते तुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, तेच बरोबर शिवसेना प्रमुख 66 साली बोलले होते. 96 कोळी 92 कोळी, मराठा मराठेतर आहे ना ती सुरुवात, मराठा मराठेतर, 96 कोळी 92 कोळी, ब्राह्मण ब्राह्मणेतर, स्पृश्य अस्पृश्य, घाटी कोकणी, हे सर्व भेदाभेद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट बांधा. आणि एकजूट बांधल्यानंतर निर्धार तर तुम्ही केलेलाच आहात, केलाय ना. मला तुमच्याकडनं एक शपथ पाहिजे. एक शपथ अशी की मुंबई महापालिकेची निवडणूक जेव्हा लागेल, कधी लावो, मी म्हणेन आत्ता घ्या. तुम्ही जिंकलायत ना, घ्या ना आत्ता. आम्ही नाही घाबरत, तुम्ही जिंकलेले का घाबरताय? आत्ता लावा, आम्ही तयार आहोत. पण तुम्ही सगळ्यांनी शपथ घ्यायची की निवडणुकीमध्ये बटेंगे नाही कटेंगे नाही, फुटेंगे तर अजिबात नाही, बंडखोऱ्याच करायच्या नाहीत, चालणार नाहीत. कारण ही आपल्या आईच्या अस्तित्वाची लढाई आहे. आईशी बेईमानी करू नका, आईशी गद्दारी करू नका. कारण ज्या आईने आपल्याला जन्म दिला, ज्या आईने आपल्याला मोठं केलं, तिच्याशी गद्दारी करणारा कधी तिचं नाव घ्यायला लायक नसतो. म्हणून आज जसा तुम्ही लढण्याचा निर्धार केलाय, तसं आज जसं एकजुटीने इकडे आलेला आहात, निवडणुकीत सुद्धा एकजुटीने आपण पक्ष म्हणून संघटना म्हणून देईल तो उमेदवार मी निवडून आणल्याशिवाय राहणार नाही, हा एक निर्धार करा आणि कामाला लागा. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.